ब्रायन गावित मृत्यू प्रकरण तपास सीआयडीकडे वर्ग करा. युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन. नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 3री शिकणाऱ्या ब्रायन राहुल गावित या 9 वर्षीय निष्पाप बालकाचा मृतदेह उघड्या सेप्टिक टँकमध्ये संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरला असून शासकीय आश्रमशाळा आता विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळा बनत चालल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही घटना निव्वळ अपघात नसून शाळा प्रशासनाचा अक्षम हलगर्जीपणा आणि ही एक प्रकारची प्रशासकीय हत्या असल्याचा घणाघाती आरोप युवा क्रांती सामाजिक संघटनेने केलाय. 4 एप्रिल रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेत विद्यार्थी बेपत्ता असतानाही मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी तात्काळ पोलीस तक्रार का केली नाही असा सवाल उपस्थित करत पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेल्याचा दाट संशय संघटनेने व्यक्त केला. विशेष म्हणजे घटनेच्या वेळी शाळेतील काही कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते असा खळबळजनक आरोप पालकांनी केल्यामुळे संतापाची लाट उसळली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत युवा क्रांती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षक आणि जबाबदार शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106, 125, 35 व 188 अन्वये तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित आदिवासी कुटुंबाला शासनाकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी आणि स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर येत्या 72 तासात दोषींना बेड्या ठोकल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देताना युवा क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सोनाली वडवी, प्रदेश समन्वयक विजयसिंग पाडवी, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट दीपक वसावे, जिल्हा अध्यक्ष इंजिनियर संदीप वडवी, युवती जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट यशो वसावे, जिल्हा संघटक नितेश वसावे, तालुका अध्यक्ष अविनाश गावित, युवती तालुका अध्यक्ष सारिका गावित, तालुका कार्याध्यक्ष आकाश गावित, योगेश गावित, इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असून या घटनेचे सत्य जनतेसमोर येण्यासाठी सीआयडी चौकशी अनिवार्य असल्याचे मत यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.